कोळंबी मसाला बनवण्यासाठी मी इथे कोळंबी घेतली आहे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, घरगुती मसाला आणि अर्धा लिंबाचा तुकडा पिळून घ्यायचा. ते मस्त असं मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं. एका कढईमध्ये उभा चिरलेला कांदा परतवून घ्यायचा. त्यामध्ये टॅमॅटो घालून तोसुद्धा परतवून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं. त्यामध्ये आलं लसूण टाकायचं, ते सुद्धा परतवून घ्यायचं. शेवटी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. आता एका कढईमध्ये तेल घालून मॅरिनेट केलेली कोळंबी फ्राय करून घ्यायची. त्याच कढईमध्ये आता ठेचलेलं लसूण, कांदा परतवून घ्यायचे. त्यामध्ये हळद, लाल तिखट, घरगुती मसाला हे सर्व मसाले कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं, मिक्स करायचं. मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते सुद्धा हे पाणी यामध्ये मिक्स करायचं. एक उकळ काढायचं. त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालून घ्यायची. छान अशी वाफ काढून घ्यायची. वाफेवर थोडंसं पाणी ठेवायचं. तेच पाणी त्यामध्ये टाकायचं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोकम घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं. वरून कोथिंबीर घालायची. तेही मिक्स करायचं. तर आपला मस्त टेस्टी असा कोळंबी मसाला तयार आहे.